आज माझ्यासाठी हे 3 पार्सल आले आहेत. शीन आणि टेमूवरून मागवलेल्या वस्तू आहेत. मी काही आठवड्यांपूर्वी घरासाठी काही वस्तू ऑर्डर केलेल्या आणि आज फायनली त्यांची डिलिव्हरी आली आहे. ह्याच्या आत काय आहे, ह्यांची प्राईस किती आहे आणि अर्थात क्वालिटी कशी आहे हे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. सो चला सुरू करूया. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. सो आजचा आपला व्लॉग असणार आहे शीन आणि टेमू हॉल. सो मगाशी जसं तुम्ही बघितलं, मी काही पार्सल ऑर्डर केलेले ज्यांची डिलिव्हरी झाली आहे. माझाही फर्स्ट टाईम असणार आहे ओपन करायला. मला माहीत नाही आतमध्ये वस्तू एक्झॅक्टली कशा आहेत. सो चला सुरू करूया. सो हे जे 2 पार्सल आहेत हे आहेत टेमूवरून आणि हे एक पार्सल आहे शीनचं. सो आपण आधी सुरुवात टेमूपासून करूया. आधी छोट्या आयटमपासून सुरुवात करू. हा माझा फर्स्ट टाईम नाही आहे. मी ह्याच्या आधी बऱ्याच वेळेला शीन आणि टेमूमधून ऑर्डर केले आहेत. 70 to 80% वस्तू चांगल्या असतात. पण येस ऑफकोर्स परत तुमचं लक, बिकॉज हे सगळं ऑनलाईन आहे. पहिलीच वस्तू आपल्याला डॅमेज मिळालेली आहे असं वाटतंय. हे बघा, असं ओपन होतं पार्सल. ठीक आहे, बघूया. ओके, सो हे काही असं आहे. ओके, पण हे मॅग्नेटिक आहे. वेअर इज द मॅग्नेट? ओके, ठीक आहे, आता सांगते हे काय आहे. सो हे असं काही प्रोडक्ट आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5. सो हे एक्झॅक्टली काय आहे? हे आहे ट्युलिप शेप फूड बॅग क्लिप. सो बेसिकली आपल्याला कुठलेही फूड पॅकेज ओपन केलं असेल, ते जर बंद करायचं असेल, फॉर एन एक्झाम्पल, सपोज मला ही बॅग झिप करायची असेल, सो हे असं तुम्ही बंद करू शकता. ओके, आय थिंक आता ह्याच्यासाठी खूप मोठं आहे. दिस इज इट. हे बघा. ओके, सो हे मी ऑर्डर केलेलं, पण ओके ओके गॉट इट. सो हे पण ह्याचा प्लस पॉईंट असा आहे की हे मॅग्नेटिक आहे. ओके, थोडंसं हे बघा, ह्याला इथे पार्टिकल्स आहेत. आय डोंट नो कसले आहेत, पण आपण जस्ट क्लीन करून घेऊ. पण कुठेही डॅमेज नाही दिसत आहे. इवन द बॉक्स इज प्रिटी गुड. ह्याच्यामध्ये असे ठेवायचे आणि हे मॅग्नेट दिलं आहे त्यांनी. हे इथे मागे लावायचं आणि मग हे तुमच्या फ्रीजला तुम्ही लावून ठेवू शकता. सो दिसायलाही क्यूट वाटतं आणि छान वाटतंय, म्हणजे आणि युजफुल पण आणि इझी हँडल. कुठेही फ्रीजला असल्यामुळे पटकन काढून आपण कुठल्याही पॅकेटला लावून ठेवू शकतो. सो आय लाईक इट. खूप छान आहे. जस्ट ओपन केलं, दॅट्स इट. हे बघा, इथे तुम्ही प्रेस करायचं. सो क्यूट वाटलं मला, म्हणून मी ऑर्डर केलेलं. आता ह्याची प्राईस, हे मला पडलं 5.87 दिरम. सो ही आहे त्याची प्राईस, 5.87 दिरम, विच इज प्रिटी गुड. आय थिंक क्यूट आहे आणि छान वाटतंय. सो थम्स अप. हे मी ठेवणार आहे. ह्याचा बॉक्स ऑलरेडी डॅमेज्ड आहे, साईडला आलं आहे, पण प्रोडक्ट डॅमेज नाही आहे. सो इट्स गुड. सेकंड ऑर्डर जे मी केलं आहे ते आहे हे असं रॅक आहे. ओके, तुमच्या किचनच्या स्टोरेजच्या इथे ठेवायला. माझ्याकडे ऑलरेडी एक आहे, पण आता तो खूप खराब झाला आहे, कारण की त्याच्यावर ऑइलच्या बॉटल्स पण असतात. सो मी हा रॅक ऑर्डर केला रिप्लेस करण्यासाठी. ह्या वेळेला थोडा वेगळा मागवला आहे. बघूया कसा निघतो. ओके, हे DIY होणार आहे, पण ठीक आहे. ओके फाईन. सो हे असं काही आलेलं आहे. दिसण्यावरनं तर डॅमेज वाटत नाही आहे. पटकन इन्स्टॉल करू आणि मग दाखवते. येस, सो हे असं काही दिसतं. हे बघा,
छान आहे, मला आवडलं. फक्त एवढंच आहे, माझे ह्याच्यात डब्बेच गेले पाहिजेत, दॅट्स ऑल. पण छान आहे. आता मी तुम्हाला ह्याची प्राईस सांगते. सो ह्याची प्राईस मला पडली 44.98 दिरम. ब्राऊन लार्ज म्हणून मी मागवलेली साईज. ओनली वन थिंग इज, प्रोडक्टचा जे फोटोमध्ये कलर होता कॉफी ब्राऊन टाईप, तसा नाही आहे, थोडासा लायटर शेडमध्ये आहे. पण बाकी क्वालिटी आणि त्यांची जे स्ट्रक्चर आहे ते एक्झॅक्टली सेम आहे. स्टडी पण आहे, म्हणजे तुमच्या ऑइलच्या बॉटल्स किंवा तुमच्या काचेच्या बरण्या वगैरे छान राहू शकतात. प्लस ह्यानी खाली त्यांना 2 वेल्वेट पाय पण दिले आहेत जेणेकरून ते डॅमेज न होण्यासाठी. सो आय थिंक इट्स प्रिटी गुड. मी ठेवेन हे, अनलेस अँड अंटिल माझी बॉटल राहील. त्या एका छोट्या पार्सलमध्ये ह्या 2च गोष्टी होत्या. नंतर हे मोठं पार्सल, अगेन हे पण टेमूवरूनच मागवलेलं आहे. इंडियामध्ये आय थिंक शीन नाही, आता शीन आणि टेमू बॅन आहे. पण आय गेस सिमिलर गोष्टी तुम्हाला मिशोवरनं सुद्धा मिळू शकतात जर तुम्ही फोटोने सर्च केलं तर. पहिला आयटम, ओके. सो हे आहे बेसिकली, करंटली हे आयटम आउट ऑफ स्टॉक आहे, पण हे बेसिकली असं आहे. ओके, ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचे काचेचे बोल्स ठेवू शकता. आणि हे मला पडलं 9 दिरमला 2. ओके, 9.43 दिरमला 2. ओके, एकच एक, अजून एक आहे. ओके, हे अजून एक आहे. अगेन इन्स्टॉलेशन. ओके, इझी आहे, फक्त टक इन्स्टॉलेशन आहे मला वाटतं. दॅट्स इट. सो तुमचे बोल्स ह्याच्या आतमध्ये छान राहू शकतात. छान आहे. मी साईज मागवलेली, ओके, ह्याच्यामध्ये फ्री साईजच येते, ही एकच साईज येते आय गेस. दोन्ही चेक करूया. प्लास्टिक आहे हे. सो हे असे 2 आहेत, छान आहेत, आय लाईक इट. मी ठेवणार आहे. नेक्स्ट, ह्याची मला खूप जास्त गरज होती, बिकॉज आता प्रोटीन इंटेक एवढा वाढला आहे तर आम्हाला अंडी खूप लागतात. सो मी हे मागवलं आहे. हे डॅमेज झालं आहे का, आय डोंट नो. नाही, पण ह्याच्यामध्ये लावायला कुठे, हो, हे डॅमेज्ड आहे. हे मी परत पाठवेन. हे बघा, इथून हे डॅमेज्ड आहे. सो बेसिकली हे काय आहे, हे असं एग्स ठेवायला आहे. सो तुम्ही फ्रीजमध्ये असे आरामात 30 एग्स स्टोअर करू शकता ह्याच्यामध्ये. मला ह्याची खूप गरज होती पण डॅमेज्ड आहे. सो हे मी रिटर्न करणार आहे. हे मला पडलं 23.18 दिरम. ओके, सो हे डॅमेज्ड, हे रिटर्नमध्ये जाईल. नेक्स्ट आहे, ओके, सो मी हे ट्रे मागवलेले माझ्या डायनिंग टेबलवर ठेवायला. हँडल डॅमेज्ड आहे वाटतं. हा पण डॅमेज्ड आहे. हे बघा. ओके, सो हा बेसिकली होता असा ट्रे. ठीक आहे. हा मला पडलेला 35.73 दिरम. छान होता, क्वालिटी पण चांगली होती. आय थिंक डिलिव्हरीमध्ये थोडा डॅमेज झाला आहे, पण नेक्स्ट ऑर्डरमध्ये नक्की ॲड करेन. छान होता हा, पण आता डॅमेज्ड आहे, सो रिटर्न.
त्याच टाईपमध्ये मी अजून एक छोटा मागवलेला. हा असा एक छोटाही मागवलेला, पण हा छान आहे. ह्याला काही हँडल नाही आहे. म्हणजे बेसिकली मी हा माझा शू रॅक आहे ना त्याच्यावर ठेवायला, की आल्यानंतर पटकन तुमच्या कारच्या कीज, तुमच्या घराच्या कीज ठेवण्यासाठी. आय वॉज एक्सपेक्टिंग लिटिल स्मॉल, पण हा बऱ्यापैकी मोठा आहे, पण छान आहे. ह्याची प्राईज मला पडली 13.76 दिरहम. ओके, सो हा असा आहे, छान आहे पण नाईस. नेक्स्ट आहे, ओके, सो मी हा मेकअप करताना माझे केस डोळ्यावर येऊ नये म्हणून हा छान असा क्यूट हेअरबँड मागवलेला. ह्याची किंमत आहे 6.06 दिरहम. हा असा आहे. आय थिंक येस, इट्स मेकिंग अ गुड. हा छान दिसतोय ना, आणि पूर्ण केस बघा बेबी हेअरपासून सगळे जात आहेत. छान आहे आणि हेवी पण नाही आहे, आणि बुळात ह्याला काही काटे वगैरे पण नाही आहेत. सो मला ते आवडत नाही जेव्हा ते टोचतात, पण काटे नसून सुद्धा छान केस मागे जात आहेत आणि मेकअप करताना अजिबात आपल्याला इरिटेट होणार नाही, आणि कलरही छान आहे. सो आय लाईक इट. नेक्स्ट मी मागवलेलं लेमन स्वीझर. सो माझं इंडियावरनं आणलेलं लेमन स्वीझर जे आपण लिंबू पिळायचं आहे ते खराब झालेलं आहे. चांगलं, पण ओनली थिंग इज खूप शार्प आहे, आणि स्टील अर्थात एवढं चांगल्या क्वालिटीचं नाही आहे. हे मला पडलं 8.99 दिरहम, ऑलमोस्ट 9 दिरहमला. बट आय डिडंट लाईक दी क्वालिटी. म्हणजे खूप हेवी पण नाही आहे आणि हलकंही नाही आहे, पण खूप शार्पनेस आहे ह्याला. म्हणजे जर चुकून कोणाचा हात तसा फिरला तर कट होऊ शकतो. सो मी हे रिटर्न करणार आहे. नेक्स्ट, हे माझे हेअर आपण जेव्हा आंघोळ केल्यानंतर केस टॉवेलला गुंडाळून ठेवतो त्याच्यासाठी मी हे असं मागवलं. हे माझ्याकडे आधी एक होतं, पण ते आता खराब झालं आहे. सो मी हे बघा, हे तुम्ही असं लावू शकता. ह्याला इथे हुक करायला इथे बटनही आहे, असं लावून ठेवू शकता. सो सगळे केस आता मी असे वरती मी घेतले नाही आहेत, पण प्रॉपर असे तुम्ही घेऊ शकता. सो हे छान आहे. ह्याची कॉस्ट मला पडली 6.83 दिरहम, विच इज नाईस. सॉफ्ट आहे, कलरही गोड आहे, आणि मायक्रोफायबर आहे, सो पाणी अब्झॉर्ब छान करेल. सो आय एम कीपिंग दिस. नेक्स्ट मी मागवलेले हे आमच्या गेम्ससाठी आहे, जे आम्ही रील्स आणि शॉर्ट्स इन्स्टा आणि यूट्यूबवर अपलोड करतो. सो काही गेम्स खेळायचे आहेत, त्यासाठी हे कार्ड्स मागवलेले. हाऊ वेल डू यू नो मी. सो हे जेव्हा मी आणि कौशिक खेळू तेव्हा तुम्हाला दिसतील. मला इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. मी छान छान गेम्स घेऊन येत असतो. हजबंड वर्सेस वाईफ चॅलेंजेस पण असतात, सो तुम्हाला नक्की आवडतील. सो त्यासाठी हे आहे, हे जेव्हा खेळू तेव्हा सांगेन. सो ह्याची प्राईज आहे 7.23 दिरहम. मी थोडं मोठी साईज एक्सपेक्ट केलेली, ही खूपच छोटी आहे, पण ठीक आहे. गेम खेळताना एवढं काही जाणवणार नाही आहे, अनलेस अँड अंटिल त्याचे कार्डचे जे लेटर्स आहेत ते क्लिअर असतील. छान आहे. नेक्स्ट आहे, ओके, सो मी मागवलेले टेबल मॅट्स. आमचा व्हाईट टेबल आहे, डायनिंग टेबल. सो त्याच्यासाठी मला प्लेस मॅट्स हव्या होत्या, ज्या आपण प्लेटच्या खाली ठेवतो. माझ्याकडे आधीही होत्या, पण मला ह्या थोड्या प्लॅस्टिक काइंड ऑफ हव्या होत्या, बिकॉज वॉश केलं किंवा काही डाग पडले तर धुवायला छान होतात. आधी माझ्याकडे थोड्या वुलन काइंड ऑफ होत्या, ज्या नंतर खराब व्हायला लागतात किंवा त्याचे धागे निघतात. सो हे प्लॅस्टिक आहे, सो दिस इज नाईस. आणि आधी माझा राऊंड शेपच्या होत्या, मी थोडा वेगळा म्हणून असा मागवला आहे. सो ह्या जेव्हा एकत्र पूर्ण राऊंड टेबलला बसतील तेव्हा छान दिसतील. छान आहेत. 1 2 3 4. सो ह्याची प्राईज आहे 31.12 दिरहम, विच इज नाईस. सो आय लाईक इट. मी हे ठेवते. थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. आय थिंक माझ्या साईज सिलेक्शनमध्ये प्रॉब्लेम झाला आहे. सो हे मी मागवलेलं नाही, करेक्ट आहे. ओके, आपले जे प्लांट्स असतात ना त्याचं जे पॉट आहे ते तुम्ही ह्याच्या आतमध्ये ठेवू शकता, आणि मग हे असं एस्थेटिक म्हणून छान दिसतं. मी दाखवते. जजमध्ये थोडं वेगळं आहे. हे बघा, हे असं आहे. ठीक आहे, क्वालिटी चांगली आहे. कलर थोडासा वेगळा आहे जो आपण पिक्चरमध्ये पाहिला, पण बरं आहे. हे आहे 30 दिरहमला. 27 सेंटीमीटरचा डायमीटर आहे.
30 दिरमला आहे. ठीक आहे, माझं पॉट बसेल हे लिव्हिंग रूममध्ये जे आहे ते. छान वाटते आणि ठीक आहे, क्वालिटी एकदम छान पण नाही आहे आणि एकदम खराबही नाही आहे, चांगली आहे, पण बऱ्यापैकी पॉट राहील, चांगलं वाटतंय. सो आय एम कीपिंग दिस. ओके, नेक्स्ट आहे मी माझ्या डायनिंग टेबलसाठी, आमच्याकडे डायनिंग टेबल जो आहे तो व्हाईट कलरचा आहे. ओके, सो सध्या मी त्याच्यावर ना एक अशी प्लॅस्टिकची डायनिंग टेबलची शीट मिळते ती टाकलेली, पण एवढी वाव वाटत नाही ती आणि कोणी येणार असेल तर परत ती काढावी लागते. सो त्यासाठी मी ही डायनिंग टेबल मॅट ऑर्डर केलेली. खूप छान क्वालिटी आहे, म्हणजे कपडा नाही आहे हा, म्हणजे असं आहे की तुम्ही वॉश करू शकता आणि ह्याच्यावर काही पडलं तरी निघून जाईल. ही प्रिंट आहे, मी दाखवते हे तुम्हाला. हे बघा, हे असं काही टेबल क्लॉथ. ओके, आणि हे मला पडलं 26.71 दिरम, विच इज टू वर्थ इट, बिकॉज शॉपमध्ये वगैरे जर आपण घ्यायला गेलो जिथे इंटिरियर सामान मिळतं खूप एक्सपेन्सिव्ह पडतं, पण हे खूप छान आहे आणि म्हणजे बरेच वॉशवर होऊ शकतं आणि खूप सुंदर पण आहे दिसायलाही आणि कलरही खूप छान आहे. हा जो आहे ना आमचा जो हाऊसचा कलर थीम आहे त्याला खूप छान सूट होईल. सो आय लाईक इट, मी हे ठेवणार आहे. तसंच मी दुसरं एक मागवलं, थोडं एक्सपेन्सिव्ह आहे हे आणि त्याच्यापेक्षा थोडं वेगळं मटेरियल आहे, पण ओकेजन्समध्ये आणि काही फेस्टिवलच्या वेळेला जर तुम्हाला ठेवायचं असेल सो त्यासाठी हे छान आहे. आणि ह्याला असे छोटे टसल्स आहेत. हा बघा, छान आहे, हा पण छान आहे, कलरही सुंदर आहे आणि ही अशी लेस आहे आणि टसल्स आहेत, सो छान वाटतंय. हे मला पडलं 46.51 दिरमला आणि हे बेसिकली असं काही दिसतं. हे बघा, छान वाटतंय. थोडा कलर लाईट असल्यामुळे इश्यू होऊ शकतो, पण आय थिंक फेस्टिवलसाठी छान आहे आणि ह्याच्यावर जेव्हा हे प्लेसमॅट्स येतील तेव्हा आणखीन छान वाटतील, है ना. सो आय लाईक इट, सो मी हेही ठेवते. त्या टेमूची लास्ट ऑर्डर, हे काय आहे मीच विसरली. टेमूची ऑर्डर यायला थोडा वेळ लागला, पण शीनची ऑर्डर ऑलमोस्ट 1 वीकमध्ये आली मला. ओके, येस, हे अगेन मला इन्स्टॉल करावं लागणार आहे. हे मी मागवलं आहे एअर फ्रायर स्टोरेज रॅक. सो माझ्याकडे एअर फ्रायर आहे आणि त्याच्यावरती म्हणजे एअर फ्रायरच्या वरची जागा अशीच रिकामी होते कारण की नुसतं एअर फ्रायर असतो, त्याच्यावर आपण काही ठेवू शकत नाही. सो ती जागा युटिलाइज करण्यासाठी मी हा असा एअर फ्रायर रॅक मागवला आहे. ओके, सो खाली माझा एअर फ्रायर राहील आणि वरती जी ही वुडन प्लेट आहे ह्याच्यावर मला दुसऱ्या काही आयटम्स ठेवता येतील. मला जास्त जागा मिळणार नाही कारण की वरती अगेन माझं कबर्ड्स आहेत, पण जितकी जागा मिळेल तेवढं ते छान अरेंज करता येईल. आणि दिस इज व्हेरी गुड क्वालिटी, खूप छान वूड आहे आणि हे स्पेसिफिकली माझा जो मायक्रोवेव्ह आहे त्याच्या रॅकला हे परफेक्ट मॅच करतं आहे. माझ्या मायक्रोवेव्हचा रॅक मी ॲमेझॉनवरनं ऑर्डर केलेला. हा माझा टेमूवरनं आहे आणि ह्याची कॉस्ट आहे, येस ऑफकोर्स हा थोडा एक्सपेन्सिव्ह आहे, 125 दिरमला. आफ्टर प्रमोशन मला मिळालं आहे 76 दिरमला, बट हा खरंच वर्थ आहे गाईज. सो मी हा इन्स्टॉल करते आणि मग तुम्हाला दाखवते. सो येस, हे बघा, इतकं छान आहे, मजबूत आहे आणि खूप चांगली क्वालिटी आहे. आय लाईक इट, मस्त आहे. 76-77 दिरमला तर खूप छान आहे आणि खूप स्ट्रॉंग आहे. सो आय लाईक इट, आय एम कीपिंग दिस. सो आपल्या टेमूची ऑर्डर झालेली आहे. आय थिंक सगळं आलं आहे, येस सगळं आलं आहे. मजा येते, मला तर खूप मजा येते जेव्हा असे पार्सल्स ओपन करायचे असतात. ऑर्डर करायलाही मजा येते आणि ऑर्डर आल्यानंतर ओपन करायलाही. तुम्हालाही आवडतं का? मला नक्की कमेंट करून सांगा. येस, सो पहिलं हे आहे, हे बेसिकली तुमचे जे सोफा कवर्स असतात ना, मी आधी तुम्हाला दाखवते.
हे बघा, हे असं आहे. हां, तर तुमचे जे सोफा कवर्स असतात ना ते सेट करण्यासाठी आहे हे. फॉर एन एक्झाम्पल, हे बघा, हे इथे बघा, हे जे असं ओपन राहतं ना, सो हे तुम्ही रॉड्स ह्याच्यामध्ये टाकायचे आणि मग हे आतमध्ये खोचायचं. सो त्याच्यामुळे हे असं ओपन होणार नाही, हे छानपैकी स्ट्रेट राहू शकतं. मला हे पडलं 3 दिरमला. 3 दिरमला मला 10 पीसेस आलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड ऑल आर करेक्ट. सो हे छान आहे. आय एम कीपिंग दिस. त्यानंतर नेक्स्ट आहे, हे मी स्पेशली कौशिकसाठी मागवलं आहे. हे आहे सॉक स्टोरेज. ओपनिंग कुठे आहे? सो कौशिकचे किंवा माझेही म्हणा, सॉक्स जे आपण ठेवतो ना ते ठेवण्यासाठी ही बॅग आहे, युज्डवाले. ओके, सो ही तुम्ही अडकून शू रॅकच्या आतमध्ये ठेवू शकता आणि ह्याच्यामध्ये तुमचे यूज सॉक्स ठेवायचे. जेव्हाही वॉश करायचं असेल ह्यातले काढून तुम्ही हे वॉशला टाकू शकता. सो खूप छान, मला क्यूट वाटली म्हणून मी ऑर्डर केली. सो ह्याची किंमत आहे 5 दिरमला 1 पीस. ओके, 5 दिरम विच इज ओके, वर्थ आहे आणि छान आहे, क्वालिटी पण बरी आहे. सो आय एम कीपिंग दिस. नेक्स्ट मी मागवलं आहे, हे काय मागवलं मी? येस, हे आहे सिलिकॉन निटिंग मॅट. सो आपण जेव्हा पीठ मळतो किंवा मला मोस्टली चपात्या करताना खाली काहीतरी लागतं पोलपाट घसरू नये म्हणून, किंवा इतरही तुम्ही डायरेक्ट जर तुम्हाला पीठ मळायचं असेल, सो त्यासाठी ही सिलिकॉनची मॅट आहे. ओके, सो ही अशी आहे. आय गेस ही खूपच छोटी आहे, मला थोडी मोठी लागणार आहे. ठीक आहे, क्वालिटी चांगली आहे पण मला फक्त साईजचा इश्यू आहे. सो मी ही परत पाठवून साईजमध्ये घेणार आहे. ही मला ह्या साईजमध्ये पडली 5 दिरमला. मी स्मॉल साईज मागवली बिकॉज मला वाटलं खूप मोठी असेल स्मॉल साईज, पण नाही, ही खूपच छोटी आहे. सो मी ह्याच्यामध्ये डेफिनेटली मोठी साईज मागवणार आहे, क्वालिटी चांगली आहे. सो मी हे रिटर्न करेन. ओके, नेक्स्ट अगेन आम्ही इंस्टाग्रामवर जे गेम्स खेळतो त्यासाठी मला डाईस हवे होते. सो मी हे असे 5 डाईस मागवले आहेत. ह्यांची प्राईज मला पडली 2.93 दिरमला आणि छान आहेत, कलरफुल पण आहेत आणि प्लास्टिकचेच आहेत. सो ओके, नाईस. नेक्स्ट, ओके, सो हे मी ओपन करून नाही दाखवणार, पण हे आम्ही वापरतो वॉशिंग मशीनच्या ड्रम क्लीनरसाठी. सो जेव्हाही आम्ही आपले बाथरूमचे मॅट्स वॉश करतो किंवा सॉक्स वॉश करतो त्याच्यानंतर आम्ही वॉशिंग मशीन ही ड्रम वॉशला ठेवतो. सो त्यासाठी ह्यातली एक कॅप्सूल ओपन करून ड्रमच्या ह्याच्यामध्ये टाकतो आणि मग ड्रम वॉशला लावतो. सो त्याने आपलं एंटायर ड्रम पूर्णपणे वॉश करून निघतं. हे मी खूप वेळा ऑर्डर करते शीनवरनं किंवा तेमूवरून. हे आम्हाला पडलं आहे 10 दिरमला, 10 दिरमला. ह्याच्यामध्ये 12 पीसेस असतात. सो दिस इज गुड, हे वर्थ आहे. हे पार्सल ओपन करू. अजून एक आहे, अजून एक आहे. सो सगळ्यात छोटं आधी, हां ओके. सो हे मी मागवले फोटो फ्रेम्स, पण हे मॅग्नेटिक आहे. सो छोट्याशा छान क्यूट, वा व्हेरी नाईस कलर्स ऑल्सो. ओके, सो हे असे छान कलरफुल फोटो मॅग्नेट्स आहेत. सो ह्याच्यामध्ये तुमचे छोटे फोटो, फॅमिली फोटो, समायराचा फोटो किंवा माझा कौशिकचा आम्ही प्रिंट करून टाकू. आणि हे मॅग्नेट्स आहेत, सो हे फ्रीजला लावू शकतो. सो बेसिकली हे कलर्स मागवलेत मी. हे मला पडलं 9.78 दिरमला 5 पीसेस. नेक्स्ट हा बॉक्स खूप वाईट कंडिशनमध्ये आला आहे, पण बघू काय आहे त्याच्यामध्ये. येस, अगेन फॉर माय डायनिंग टेबल. खूप सुंदर आहे. ओके, सो डायनिंग टेबलमध्ये आपण चहा पितो किंवा आपण चहा काही खात असू तर गरम आपले बोल्स असतात ज्याच्यामध्ये डाळ असते किंवा त्याच्या खाली आपण ठेवतो कोस्टर्स. सो ते कोस्टर्स मी ऑर्डर केले आहेत, पण हे इतके सुंदर आहेत. सो हे असे 1 2 3 4 5 कोस्टर्स आहेत आणि हे कसे ओपन होतात. सो हे असं तुमच्या डायनिंग टेबलवर लागेल. ओके, आणि जेव्हाही तुम्हाला पाहिजे असतील तुम्ही ह्यातलं एक असं घ्यायचं आणि जस्ट ओपन जस्ट
ओके, जस्ट कीप इट लाईक दिस. आणि मग ह्याच्यावर जर तुम्ही ग्लास ठेवलात तर तो राहणार. आता माझ्याकडे ग्लास नाही आहे, पण मे बी या. सो हे असं राहू शकतं लाईक दिस. हे बघा किती गोड आहे, मस्त आहे, खूपच छान आहे. बघा ना, छान आहे ना. सो जागाही कमी लागते, नाही तर ते कोस्टर्स प्रत्येकाच्या ह्याच्यावर ठेवावे लागतात. आणि सो मला हे खूप आवडलं आहे, छान आहे. 5 पीसेस आहेत आणि असं छान क्रिसमस ट्रीसारखं तुमच्या डायनिंग टेबलवर खूप सुंदर दिसेल. हे मला पडलं 15 दिरहमला, 15.65. बेसिकली स्टँड, 5 पीसेस ऑफ कोस्टर्स आणि हा एक छोटासा स्टार. सो असा हा सेट आहे. नेक्स्ट हा मोठा बॉक्स. खरंच आठवत नाही आहे काय काय मागवलेलं. येस. सो मी मागवलेला आपला डिश ड्राईंग रॅक. माझ्याकडे ऑलरेडी एक आहे ब्लॅक कलरचा, पण तो आता खूप जुना झाला आहे आणि त्याचं मेटल पण थोडं डॅमेज्ड आहे. सो मी त्यासाठी हा डिश ड्रायर मागवलेला, ड्राईंग रॅक मागवलेला. हा बघा, हा अशा प्रकारचा आहे. ओके, खूप छोटा आहे कारण की माझ्या बेसिंगला तेवढी जागा नाही आहे ठेवायला. वरती परत कबर्ड्स आहेत, त्यामुळे मी खूप कॉम्पॅक्टवाला मागवला. हा मला पडला 73.34 दिरहमचा. हा असा काही आहे. त्याच्या खाली ट्रे पण आहे पाणी कलेक्ट करण्यासाठी. आणि आय गेस माझ्यासाठी हा पुष्कळ आहे. माझ्याकडे एवढा स्पेस आहे बेसिंगच्या बाजूला ठेवण्यासाठी. सो आणि आमच्या तिघांच्या भांड्यांसाठी हा परफेक्ट आहे. सो हा मी इन्स्टॉल करते आणि तुम्हाला दाखवते. येस. सो हे असं काही आहे. छान आहे, मस्त आहे. जास्त हेवी नाही आहे आणि मजबूत पण वाटतं, म्हणजे मीडियम क्वालिटी आहे, पण छान आहे. प्राईसप्रमाणे छान आहे. आय लाईक इट. आता जे मी शीनवरनं प्रोडक्ट्स ऑर्डर केलेले फॅशनच्या रिलेटेड, हा मी एक छान पर्पल कलरचा टॉप ऑर्डर केला. मी शीनवरनं बऱ्याच वेळेला कपडेही ऑर्डर करते आणि खूप छान क्वालिटीचे निघतात. आणि हा माझा फेवरेट झाला आहे कलर. किती सुंदर कलर आहे. ही साईज मी स्मॉल मागवली आहे. आय डोंट नो, मला असं वाटतं मला लूज होईल, पण लुक ॲट दिस. आणि हा मला पडला आहे 29.34 दिरहम. ओके, 29 दिरहमला बेसिकली. हा बघा, खूप सुंदर आहे. ओनली वन थिंग इज, शीन आणि टेमूवरून जेव्हा तुम्ही क्लोथ्स ऑर्डर करता, फर्स्ट वॉश करा आणि मग वेअर करा. बिकॉज असं म्हणतात की हायली केमिकलाइज असतात, पण मला काही कधीही स्किन एलर्जी झाली नाही. पण खूप छान क्वालिटी आहे. सो आय एम कीपिंग दिस. डेफिनेटली आय एम कीपिंग दिस. नेक्स्ट आहे हे. वाव, व्हेरी नाईस. हे टॉप आहे. अगेन दिस इज ऑल्सो स्मॉल साईज. हे असं आहे काही. ओके, गळ्याला व्ही नेकसारखं आहे. हे मला पडलं 25.25 दिरहमला. हे असं टॉप आहे. छान आहे. अगेन सॉफ्ट आहे, समरसाठी परफेक्ट आहे. इथे लेस पण इतकी गोड आहे, बघा ना किती छान लेस आहे, क्यूट आहे, खूप छान आहे. हे डेफिनेटली तुम्हाला पुढच्या अपकमिंग रील्समध्ये वगैरे दिसेल मी घातलेलं, पण खूप छान आहे. स्टायलिश पण आहे, दो कम्फर्टेबल आहे. सो येस, आय एम कीपिंग दिस ॲज वेल. नेक्स्ट मी ब्लॅक कलरचं काय मागवलं. ब्लॅक नाही, ब्राऊन आहे. ओके, सो हे एक असं टॉप आहे. खूप छान आहे, रंगही छान आहे. मला हा ब्राऊन कलर हवा होता आणि खूप सुंदर आहे. लेस पण खूप छान आहे. ह्याच्यावर पण अशी लेस आहे, छान आहे. सिम्पल आहे. मागे झिप आहे. ओके, मागे ही अशी झिप पण दिली आहे, म्हणजे फिटिंगला खूप छान बसेल. आणि इथून खालून लूज आहे, त्यामुळे जर पोट वगैरे असेल तरी दिसणार नाही. हे मी मीडियम साईजमध्ये मागवलं, बिकॉज मागे झिप असल्यामुळे पॉसिबल असतं कधी कधी आपल्याला टाईट बसू शकते. हे बघा, हे असं टॉप. ओके, आणि हे मला पडलं 31 दिरहमला. छान आहे, सॉफ्ट आहे. अगेन झिपची क्वालिटी या बरी आहे, चांगली आहे. व्हेरी नाईस. सो गाईज, ब्लॉग एंड करण्याच्या आधी आपण बघूया मी कोणते कोणते आयटम्स रिटर्न करणार आहे. एक तर हे एग ठेवायचं स्टोरेज रॅक,
जे आपल्याला डॅमेज आलेलं. दुसरा आहे हा ऑर्गनायझर, किचन ऑर्गनायझर, जो परफेक्ट आहे, क्वालिटीही चांगली आहे, पण माझ्यासाठी छोटा आहे, माझे ग्लास कंटेनर्स त्यामध्ये फिट होत नाही आहेत, सो मी हाही रिटर्न करणार आहे. त्यानंतर हे बोल ठेवायचं जे स्टँड मागवलेला, मी 2 ऑर्डर केलेले, मी एक रिटर्न करते आहे कारण की आय थिंक माझ्यासाठी एक पुष्कळ आहे, त्याच्यामध्ये खूप बोल्स राहतात, सो हे रिटर्नला जाणार आहे. देन ऑफकोर्स ही जी मॅट मी मागवलेली चपात्या करण्यासाठी किंवा पीठ मळण्यासाठी, ती छोटी साईज आहे, सो मी ही रिटर्न करून ह्याच्यामध्ये मोठी साईज घेणार आहे. देन हे लेमन स्वीझर, क्वालिटी चांगली आहे पण खूप शार्प एजेस आहेत, विच इज नॉट रिकमेंडेड, सो मी हेही रिटर्न करणार आहे. त्यानंतर आहे हे बास्केट. हे बास्केट खूप छान दिसलं असतं, हे बघा इथे ठेवायला ह्या डायनिंग चेअरवर खूप छान दिसलं असतं, पण बॅड लक की हे हँडल तुटलेलं आलं आहे, सो मी हेही रिटर्न करणार आहे. आणि लास्ट म्हणजे जो एअर फ्रायरसाठी स्टोरेज रॅक ऑर्डर केलेला, क्वालिटी मला त्यावेळेला ओके वाटली जेव्हा मी ते असेंबल करत होते, पण जेव्हा मी ॲक्च्युअलमध्ये ठेवायला गेले एअर फ्रायर त्याच्या आतमध्ये, तेव्हा जे वरची जी वुडन प्लेट होती त्याचे नट सगळे निघायला लागले आणि त्या वुडन प्लेटमधून सगळा भुका निघायला लागला लाकडाचा, सो मला थोडंसं डाऊट वाटला आणि मग मी हे रिटर्न करते, बिकॉज आय डोंट थिंक सो एवढ्या पैशाला हे वर्थ आहे ते घेणं. सो येस, एवढे प्रोडक्ट्स माझे रिटर्नला जाणार आहेत. सो असा होता टेमू आणि शीनचा हॉल. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की आजचे कोणते प्रोडक्ट्स तुम्हाला सगळ्यात जास्त आवडले. चला भेटूयात पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि खाली जी ती बेल आयकन आहे त्याला हिट करा. चला बाय बाय, टेक केअर अँड रिमेंबर, आय लव्ह यू ऑल.